मराठी साहित्य प्रज्ञामंच महाराष्ट्र यांच्या वतीने बारामतीमध्ये राज्यस्तरीय साहित्य संमेलन 2024 संपन्न झाले। यामध्ये महाराष्ट्रातील जिल्हा, तालुका व ग्रामीण भागातील साहित्यिक, कवी, कवयित्री, गझलकार, लेखक, लेखिका, प्रबोधनकार यांनी मार्गदर्शनपर सहभाग घेतला होता। यामध्ये प्रत्येकाने कविता, साहित्य, चारोळ्या याच्या माध्यमातून समाजातील मानवजातीला जीवन जगण्यासाठी प्रोत्साहनपर असे मार्गदर्शन केले। संमेलनाच्या कार्यक्रमाला मान्यवरांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमामध्ये चर्चासत्राच्या माध्यमातून रिंगण या कादंबरीचे विश्लेषण करण्यात आले। संमेलनामध्ये आलेल्या सर्व सहभागी झालेल्या साहित्यिकांचे आनंदमय वातावरणात साहित्य संमेलन पार पडले। या कार्यक्रमाचे प्रायोजक चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने करण्यात आले होते। याच कार्यक्रमाचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधींनी। मी प्राध्यापक सलीम बागवान, महाराष्ट्र न्यूज 24 ताससाठी आज बारामतीमध्ये संपन्न होत असलेल्या दुसरे साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आपण आज प्रमुख अतिथींचं या ठिकाणी मार्गदर्शन त्यांनी जे केलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांना या साहित्य संमेलनाबद्दल त्यांचे काय विचार आहेत ते आपण त्यांच्याकडून ऐकूयात। नमस्कार सर। नमस्कार। हे आहेत प्राध्यापक विजय काकडे, हे कार्यक्रमाचे संयोजक आहेत आणि कवी आहेत, गझलकार आहेत आणि उत्तम प्रकारे कथाकथनकार देखील आहेत। आणि सर नमस्कार। मराठी साहित्य प्रज्ञामंच राज्यस्तरीय दुसरे साहित्य संमेलन आज संपन्न झालेलं आहे। पहिले साहित्य संमेलन 5 जून 2022 रोजी झालं। त्यालाही उदंड प्रतिसाद महाराष्ट्रभरातून सर्व कवींचा, साहित्यिकांचा लाभलेला होता आणि त्याहीपेक्षा जास्त आज जवळपास 250 साहित्यिक बारामतीमध्ये आलेले आहेत आणि या साहित्य संमेलनामध्ये सहभागी झालेले आहेत। आणि या साहित्य संमेलनाचं वैशिष्ट्य असं आहे की हा व्हॉट्सअपचा समूह आहे आणि व्हॉट्सअपच्या समूहाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम घेत असताना साहित्य संमेलन बारामतीमध्ये व्हावं अशी इच्छा व्यक्त झाल्याने हे संमेलन झालेलं आहे। याला मूर्त रूप दिलं ते संस्थापिका सोनाली ढमाळ माझ्या बाजूलाच आहेत, प्रज्ञा ढमाळ, त्यांच्या नेतृत्वाखाली हे साहित्य संमेलन भरतं आहे आणि खूप आनंद वाटतोय। भरगच्च असा कार्यक्रम आहे। सकाळी माननीय किरणदादा गुजर यांच्या हस्ते उद्घाटन या साहित्य संमेलनाचं झालं। माननीय संजय जाधव या ठिकाणी उपस्थित होते। अनेक मान्यवर या ठिकाणाला संमेलनाला उपस्थिती त्यांची लाभलेली आहे आणि सुंदर देखणा असा कार्यक्रम झाला। त्यानंतर परिसंवाद झालेला आहे रिंगण या कादंबरीवरती। डॉक्टर संजय खिलारे, डॉक्टर आनंदा गांगुर्डे यांनी हा परिसंवाद आत्ताच संपन्न झालेला आहे आणि त्यानंतर आता कवी संमेलन होणार आहे। जवळपास 70 कवींचं, निमंत्रित कवींचं या ठिकाणी कवी संमेलन होतं आहे आणि आम्हाला खात्री आहे की कविता आणि गझलांचा हा सुंदर असा कार्यक्रम मैफिल या ठिकाणी रंगणार आहे। धन्यवाद। संजय भापकर सर आहेत, मोटार वाहन निरीक्षक, त्यांनाही हा अनुभव कसा वाटला याविषयी त्यांनी विशद करावं मी विनंती करतो। नमस्कार। हे सेकंड मराठी साहित्य संमेलन आहे बारामतीतलं आणि बारामती ही काव्याची नगरी आहे। कविवर्य मोरोपंत यांच्या नगरीमध्ये हे दुसरं झालेलं काव्य संमेलन आहे। यापूर्वी पण जून 2022 झालं होतं, त्यावेळेस पण मी उपस्थिती दाखवली होती, पण त्यावेळेस मी एक प्रेक्षक म्हणून आलो होतो। आज एक विशेष अतिथी म्हणून आलो आहे, त्यामुळे एक गर्वाची गोष्ट आहे की आपल्या या मोरोपंतांच्या ह्या पुण्यनगरीमध्ये, या कविचार्यांच्या नगरीमध्ये इतके कवी आहेत इथे आणि भरभरून आपल्या बारामती तालुक्यामध्ये सर्व काही कविवर्य आले होते, लेखक आले होते, कादंबरीकार आलेले, पोवाडा वगैरे सर्व काही कलाकार आलेले। त्यानंतर इथं जे काही काव्य वगैरे होते ते अतिशय उत्कृष्ट दर्जाचं होते आणि हा एवढा मोठा भव्य सोहळा या ठिकाणी झालेला आहे आणि या ठिकाणी मला बोलवण्यात आलं त्याबद्दल मी खूप काकडे सर, त्यानंतर प्रज्ञाताई यांचं खूप आभार मानतो आणि असेच सोहळे पुढे सुरू राहावेत जेणेकरून एक महाराष्ट्रातील जी नवीन पिढी आहे त्या पिढीला एक गाईडलाईन मिळते की ज्या मोबाईलच्या दुनियेमधून बाहेर या आणि लिखाण आणि वाचन याच्याकडे जास्त भर द्या, कारण वाचनामुळे जे तुम्हाला घडेल आणि एकमेकांचा जो संवाद होईल आणि लिखाणामुळे जे मनातले जे काही तुमचे भाव आहे, वेदना आहेत, त्या प्रत्यक्षपणे तुम्ही बाहेर मांडू शकता। वाचनामुळे तर तुमचं मन आणि आत्मचिंतन ह्या गोष्टींमध्ये खूप फरक पडतो। एक छोटीशी गोष्ट सांगायची म्हणलं
तर मनाने एखादा 1 मिनिटामध्ये आपण कुठलेही डिसिजन घेऊ शकत नाही. पण जर मनाने जर ठरवलं तर तो खूप मोठा किल्लाही जिंकू शकतो. आणि ह्या तुमच्या सोहळ्यामध्ये उपस्थिती खूप मोठ्या प्रमाणामध्ये होती आणि सर्व खूप मोठे मोठे कविकार साहित्यिक आले होते. त्यामुळं म्हणजे खूप असे सोहळे या नवीन ज्या पिढीने पाहणं फार आवश्यक आहे. आणि मला जो मान सन्मान दिला सरांनी त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. मराठी साहित्य प्रज्ञामंचाच्या संस्थापिका सौ प्रज्ञा ढमाळ. तर मला ताई असं सांगा की आता हे मराठी साहित्य संमेलन आपण आयोजित केलेलं आहे, तर साहित्याची गरज ही माणसाला किंवा समाजाला काय? नमस्कार, मी सौ प्रज्ञा सोनाली सुरेश ढमाळ, बारामती. जवळजवळ 6 ते 7 वर्ष झालं आमचा व्हॉट्सअपवरून हा जो समूह चालू आहे साहित्यिकांचा. त्यावेळेस आम्ही सोशल वर्कसुद्धा आमचं स्थानिक ठिकाणी चालू आहे बारामतीमध्ये. पण अशा बऱ्याचशा आम्हाला घटना समोर येतात की त्या गोष्टी आपण शब्दातून व्यक्त करून लोकांना शिकवू शकतो. कोणत्या गोष्टी समजून सांगायच्या म्हटलं तर कवितेतून, चारोळीतून, कुठं भारूड, अभंग यातून जर सांगितल्या तर पटकन महिलांना पटतात आणि त्या हे पण होतात, वास्तवात पण उतरवता येतात. त्यानिमित्ताने आम्ही समूह तयार केला. समूह तयार केल्यानंतर महाराष्ट्रातील पूर्ण कवी, साहित्यिक, गझलकार, अभंगकार भरपूर लोक आमच्याशी जॉईन झाली. मग आम्ही सर्वांनी मिळून निर्णय घेतला की बारामती ही आपली राजकीय नगरी म्हणून तर पूर्ण सगळीकडे व्याख्यात आहेच, पण इथं साहित्य नगरी म्हणून आपण करूया. नमस्कार. आपल्या समवेत आज साहित्य संमेलनाच्या निमित्तानं मराठी साहित्य प्रज्ञामंचाचे अध्यक्ष श्री विठ्ठल घाडी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांना आजच्या संमेलनाबद्दल विचारूया. सर, या संमेलनाबद्दल आपलं काय मत आहे? सध्याची परिस्थिती आणि पाश्चात्य संस्कृतीचं आक्रमण हे जेव्हा बघितलं, या काही वर्षापासून सुरू आहे आणि त्याच्यानंतरचा मधला काळ आला कोरोना. तर ह्या सगळ्याचं हे करताना अनेक समूह व्हॉट्सअपच्या माध्यमातून आले आणि त्यातही हा एक समूह आला. प्रज्ञाताईंनी एक आवाहन केला आणि तो समूह जोडला गेला. समूहामधलेच म्हटल्यानंतर सगळ्या गोतावळाच असतो, म्हणजे आपल्या जवळचे असतात. पण इथे अध्यक्ष मुंबईचा आहे, सचिव औरंगाबादचा आहे आणि सहसचिव आमची पुण्यातली आहे आणि संस्थापिका बारामतीच्या. या सगळ्यांना एकत्र घेऊन हा समूह चालला आहे. आता समूह चालला कोणामुळे तर अक्षरशः गृहिणीमुळे. कारण सगळ्या जोडल्या गेल्या त्या गृहिणी आणि त्यांनी ती वाचून स्वतःमध्ये निर्माण केलेली ऊर्जा त्यांनी ती बाहेर काढली. मग स्वतःमध्ये आत्मतलं स्वतःचं अस्तित्व दाबून ठेवलं होतं ना, ते बाहेर काढलं. आणि प्रत्येक दिवशी एक उपक्रम, म्हणजे प्रत्येक दिवशी एक कविता, ह्या माध्यमातून त्या कवयित्रीने आपली एक ऊर्जा स्वतःची ती पूर्णपणे बाहेर आणली. मग हे आमचं चाललं होतं फक्त ऑनलाईन. मग आता हे लोकांसमोर कसं यायला पाहिजे? कारण शेवटी कोणताही म्हणजे मग परिसांनी लोखंडाला सोनं केलं, पण तो लोखंडाचं सोनं आहे ते लोकांसमोर येत नाही तोपर्यंत ते सोनं ग्राह्य धरलं जात नाही. त्याचा दागिना बनवल्याशिवाय ते सोन्याला किंमत येत नाही. तसंच आमचा हा प्रयत्न होता की संमेलन घ्यावं आणि ते करावं. साहित्य संमेलनं पाहिली आहेत, किती गोंधळ, काही हा भाग वेगळा आहे. पण आमच्याकडे इथे आल्यानंतर प्रत्येकाला संधी, प्रत्येकाचं ऐकणं आणि प्रत्येकाचं ऐकून घेणं हे सगळंच एकमेकांना सांभाळून केलं जातं. इथपर्यंत नाही तर काय होतं आहे की आम्ही बरीच कवी संमेलनं पाहतो आहे आणि बरेच कवी संमेलनं अनेकांनी पाहिले असतील. मी माझी कविता ऐकली, माझा सन्मान घेतला का मी निघून गेलो. पण ह्या संमेलनामध्ये असं होत नाही की त्याला प्रत्येकाची कविता ऐकण्यासाठीच आलेला असतो आणि ऐकवण्यासाठी आलेला असतो. हा एक जो उद्देश आहे तो आम्ही साध्य करण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि तो आम्ही मागच्या वर्षी म्हणजे मागच्या संमेलनात केला. ह्याही संमेलन तो होईल, कारण ह्यावेळेला वाढ झालेली आहे. अशा पद्धतीने आम्ही प्रत्येकाला घेऊन, म्हणजे सोशल मीडिया, मगाशी म्हटलं ताईंनी की सोशल मीडियाकडे पाहिलं जातं एक वेगळा दृष्टिकोनातनं, की ते नुसतं फक्त आता पाहताय आपण इंस्टाग्राम किंवा कुठल्याही रीलमधनं काय दाखवलं जातं, काय बघितलं जातं, हे सगळं आपण पाहतो. पण एक चांगला समूह तयार झाला आहे. त्यातनं कवी, कवयित्री, साहित्यिक एक चळवळ निर्माण झाली आहे. आणि जेव्हा स्त्री साहित्यात येते ना, तेव्हा ते कुटुंबही साहित्यिक होतं, संघटित होतं. हा महत्त्वाचा उद्देश आमचा आहे आणि तो साध्य होतो आहे. आणि यासाठी बारामतीकरांनी खूप चांगली संधी आम्हाला दिली. म्हणजे तुमच्या ह्या न्यूज चॅनलनी म्हणा किंवा नागरिकांनी म्हणा किंवा इथल्या राजकीय नेत्यांनी म्हणा किंवा सामाजिक क्षेत्रात सर्वांनी आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही सर्व, म्हणजे महाराष्ट्रातले आम्ही साहित्यिक ह्या मंडळाशी जॉईन झालो आणि बारामतीमध्ये येऊन आम्ही आमचं कलाकौशल दाखवतो. याबद्दल आम्ही सर्व बारामतीकरांचे धन्यवाद देतो. तुमचेही आभार, कारण न्यूज चॅनल काय दाखवतो आणि काय पाहतो ह्यावर समाज घडत असतो. तुम्ही एक चांगलं दाखवताय, तुमचे खरंच मनापासून धन्यवाद. मराठी साहित्य संमेलन
आज या ठिकाणी संपन्न झालं, म्हणजे संपन्न होतं आहे. आणि मराठी साहित्य हे महाराष्ट्राला नव्हे तर भारताला एक नवीन दिशा देईल अशा आशावाद या सर्वांच्या बोलण्यातून आलेला आहे. मी बारामतीहून महाराष्ट्र न्यूज 1 24 ताससाठी प्राध्यापक सलीम बागवान. नमस्कार.